असताना आपल्याला पाहायला मिळाला समाधान पाटील. तर या पुढचा आवाज आपण ऐकूया सागर सर मांडवकर नेरे यांच्याकडे आपण जाऊया पुढच्या पूर्वार्धासाठी. धन्यवाद आदित्य. चला मॅचकडे वळूया. मॅच ऑन होईल. जास्त वेळ घेऊ नका कारण आता तब्बल या मॅचला 1.5 तास गेला. अजूनही ऑन अँड ॲव्हरेज सरासरी 5 मॅचेस होणार आहेत. किमान एक मॅचला 1 तास पकडला ना तरी पण 6 वाजू शकतात. अगदी 6 पर्यंत उशीर होईल. 4 तास आहेत आपल्याजवळ. 4 तास आहेत आणि 5 मॅचेस आहेत. चला 4 तास फक्त आपल्याकडे आहेत आणि त्यामध्ये 5 मॅचेस कव्हर करायचे आहेत. सो डिफिकल्ट आहे. टीम मीटिंग घेऊ नका. पाणी पिऊन उतरा मैदानावर. वाजेपूर 3D11 आणि त्यांच्या विरुद्ध मोह संघ खेळतो. टॉस जिंकला मोह संघानं पसंती दिली. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं धावा भरपूर होत्या आणि त्या कारणास्तव जरा हा सामना लांबला गेला आणि आता हा दुसरा सामना आहे. हरिभक्त पारायण हबप जगदीश भाऊ आमच्यासमोर जॉईंट आहेत. हबप प्रेम यांना आम्ही पाहतो आणि हरिभक्त पारायण कृष्णा आमचे क्रिश आहेत. आज सर्व आमची वारकरी मंडळी आणि हा प्रसन्न तर नक्कीच या संपूर्ण स्पर्धेचे आमचे अन्नदाते आणि संपूर्ण आमचे लाईव्ह टीम फॉर्च्यून इव्हेंट असतील, समालोचक ग्रुप असतील, स्कोरर असतील आणि अंपायर पॅनल आणि सर्वांचे अन्नदाते भूषण जगे यांना पाहते. युवा उद्योजक आहेत आणि महागुरु नेहमी म्हणतात प्रेम का अन्नदाता सदा सुखी. क्रिश तुमच्या खाण्यापिण्याची छानपैकी व्यवस्था आणि ज्याचे आमचे अन्नदाते भूषण जगे. चला मॅच ऑन होईल. टॉस जिंकला मोह संघानं आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण. लक्ष विद्या दुसरा सामना 4 तासामध्ये 5 मॅचेस कव्हर करायचे. आज थोडी टास्क थोडी डिफिकल्ट आहे. मॅच ऑन होईल. पहिलं षटक गोलंदाज जरूर पाहतोय मित्तल म्हसकर. पहिला चेंडू तयारीमध्ये होता. अगदी टॅप करतोय पॉइंटकडे. फिल्डर रेडी. शांत पवित्र होता. अगदी संयमानं तो सुरुवात करतोय. दोन्ही फलंदाज अमित आहे. धनाजी पाटील वाजेपूर 3D11 संघ. धनाजी पाटील अमितला जरूर पाहतो. 5 षटकांचं पूर्वार्ध. मागच्या सामन्यामध्ये 90 धावांचं टार्गेट होतं आणि त्या धावा चेस करताना नाकी 9 आणला आणि तो सामना अगदी आपण पाहिलं पहिला सामना सहज जिंकला ज्यामध्ये योगदान होतं 62 धावा. लाईन चांगली आहे. पंचांकडे अपील होते. कदाचित फलंदाजानं हा प्रयत्न केला होता का चेंडू बाहेर जाईल. कमबॅक चांगला करतोय गोलंदाज मित्तल. पहिला चेंडू सिंगल. त्यानंतर डॉट फर्स्ट ओव्हर. 1 धाव आहे. धावफलकावर बॅटिंग करताना संघ वाजेपूर 3D11. पहिला चेंडू सिंगल. त्यानंतर डॉट ओव्हर नंबर आपण पाहतो पहिला 5 षटकांचा पूर्वार्ध. दोन चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू रोनित पाटील. आपण स्टेजची संपर्क साधा. रोनित आक्रमण केलं. डीप कडे खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक निघाला डीप बॅकवर्ड पॉईंट कडे आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकांची थोडी तारांबळ आहे आणि एकूण नजरेसमोरून धावा चोरल्या 3. आतापर्यंत आपण पाहतोय गोलंदाजी करताना अमित असेल, धनाजी असेल, मित्तल मस्करचे 3 चेंडू 4 आलेत. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना 3D11 वाजेपूर. मोह संघाला आपण जरूर पाहतोय. टॉस त्याने जिंकलाय. अंपायर सिग्नल 1 रन शॉट इशारा आलाय. 1 धाव मायनस होईल.
उन्हाचा तडाखा सुद्धा तेवढाच आहे आणि पाहतो हिवाळ्याचं ऋतू आणि दिवसामध्ये आपण पाहतोय की उन्हाची तीव्रता आहे. पाणी जास्त पिय. 2 धावा मिळतील. एकूण धावफलक 4. 3 आहे. 1 रन शॉट आणि हा सिग्नल येईल वाईटचा कॉल. मगाशी प्रयत्न चांगले केले. 3 धावा पळून काढल्या मात्र लक्ष विचलित होतं आणि अगदी पंचांची नजर स्थिर होती. त्यांनी इशारा केला 1 रन शॉट. यापूर्वीचं दृश्य आपण पाहिलं. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 4 आहेत. 2 फलंदाजांमध्ये चर्चा होईल. वाजेपूर 3D11 किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. फॉर्च्यून इव्हेंट अँड टीम स्पर्धा आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ चषक. मित्तल मस्कर मोहकडून राऊंड विकेटनं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॅक टू द बॉलर. चांगला प्रयत्न करतोय. कमालीचं षटक म्हणता येईल. पॉवर प्ले मध्ये थांबून ठेवणं ही चांगली कामगिरी असताना ते योगदान देत असताना गोलंदाजाचं शक्ती प्रदर्शन सुद्धा म्हणूया. पॉवर प्ले मध्ये थांबून ठेवणं ही जबाबदारी असते आणि तिथे कुठेतरी विस्फोटक खेळ करावा लागेल अमित आणि धनाजीला. गती कमी केली. ऑफ स्टंपला ठेवला. उंची होती. हा चेंडू डॉट बॉल. चेंडू मध्ये बघा प्रत्येक चेंडू गणिक चांगला प्रयत्न करतो. एखादा स्लो रन फेकतो. एखादा आपल्या खांद्याचा वापर करत वेगाने चेंडू फेकतो. फिरकी गोलंदाजी करतो मित्तल मस्कर. आतापर्यंत 3 चेंडू डॉट फेकलेत. राऊंड विकेटनं समोर ठेवला. कनेक्शन झालं. मिडॉनचा क्षेत्ररक्षकाला मिड ऑफला चेंडू अडवलाय. 2 धावेसाठी झाले प्रयत्न. होईल धोका. धाव सोडण्याची तयारी गरज नव्हती आणि एक्सपिरियन्स प्लेयर अनुभव होता. अशा परिस्थितीमध्ये विकेट फेकणं काही गरज नव्हती आणि धावबाच्या रूपानं हा पहिला धक्का बसेल. बॅटिंग करताना 3D11 वाजेपूर संघाला. चेरवली विश्वनाथचा संघ खेळणारे आणि श्रीराम चिंचवली संघ खेळणारे. त्यांना सुद्धा या सूचना असतील. आल्या असाल आपण तर आपल्याला रिपोर्टिंग करायचे. तर काही चेंजेस असतील तर जरूर आम्ही कळू. विनर विनर खेळू शकतात. काही चेंजेस असतील तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. सुमित मोरे ओव्हर नंबर 2 धावा. धावफलकावर 5. 5 रन. विनर विनर खोदून काढलाय चेंडू. डीप कव्हरकडे गेला. 2 धावा सहज पूर्ण होतात. मात्र मगाशी धनाजीने चुकी केली. एका सरळ रेषेमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहिलं. सर्कलमध्ये बॅकअप त्यांचा तयार होता. ओव्हर नंबर 2 गोलंदाज सुमित मोरे 2 धावा दिल्यात. 5 षटकांचा पूर्वार्ध बॅटिंग करतोय 3D11 वाजेपूर हा संघ. मोह संघ टॉस जिंकून यंग स्टारचा संघ आहे. तरुण होतकरू खेळाडूंचा संघ मोह संघाला पाहतो. टप्पा पडला. उसळी मिळाली. वेगाने चेंडू गेला. यष्टीरक्षकाने आपलं काम केलं. हा निर्धाव चेंडू जाईल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावा निश्चित केल्या असतील का किती सेट करायच्या खूप महत्त्वाचं आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये ही जबाबदारी येते तेव्हा धावा बनवणं, धावसंख्या सेट करणं. सुमित मोरे 2 धावा. त्यानंतर डॉट. पुन्हा एकदा लाईन पाहिली नाही. शॉर्ट सिलेक्शन होतं. नजर स्थिर ठेवणं महत्त्वाचं होतं आणि त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन. गती थोडी कमी होती. आतापर्यंत सुमितला पाहिलं सलग 2 चेंडू डॉट. सेकंड ओव्हर 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 7 धावफलकावर. 3D वाजेपूर 5 धावा. नेक्स्ट बॉल सुमित मोरे. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्विंग जास्त झाला. ऑफ ब्रेक. गुड बॉलिंग. टप्पा चांगला आहे. स्पिन चांगला करतो. एक बिग स्पिन पाहिला आपण. टप्पा पडला. उसळी होती आणि आतमध्ये चेंडू सरकला. यष्टीरक्षक तेवढ्या तयारीमध्ये होता. आतापर्यंत सुमितनं बघा हे दुसरं षटक. सलग 3 चेंडू डॉट फेकलेत. 3D वाजेपूर विरुद्ध गावदेवी 11 मोह. सुमित मोरे सलग 3 चेंडू डॉट. 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिल्यात. एकूण धावफलक 7. गुड बॉलिंग.
गोलंदाजी आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे, मात्र इथे साथ मिळत नाही यष्टीरक्षक. आतापर्यंत पंचांचा इशारा येईल 22च्या रूपात ही धावा जरूर मिळतील. मेन अंपायर जरूर आपण पाहतोय, लेग अंपायर सत्यवान काकडे. एस के पॅनल आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहत असतो. हा पॅनल खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हर करतो आणि या पॅनलला क्रिश भरपूर मागणी आहे. एस के पॅनल सकाळी 5:30 पर्यंत जबाबदारी पार पडणं, त्यानंतर दुसऱ्या स्पर्धेची जबाबदारी. दबाव वाढलाय मात्र इथे साथ मिळत नाहीये. गोलंदाजी चांगली होते. बॅटिंग करणारा संघ वाजीपूर धावसंख्या उभी करावी लागेल. जसं पहिला सामना पाहिला, समाधानने काय खेळ केला. आता एक सामना जिंकला ना तर 4 दिवस एकच चर्चा असेल वाजे गावामध्ये, ती म्हणजे समाधान आणि समाधान. एक सामना त्यांना जिंकावा लागेल. त्यासाठी 2 षटकं संपली. पहिल्या ओव्हरमध्ये 5 आल्या आणि सुमितनं 4 दिला. 2 षटकानंतर एकूण धावा 9. 5 षटकांचं पूर्वार्ध. तिसरं षटक जरूर 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल, मात्र अगदी इमर्जन्सी पाणी हवं असेल तर पुरवलं जाईल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा 9. सुमितनं पकडला झेल आणि हा आणखीन एक धक्का. 9 वर गडी बाद 2. तुम्हाला बऱ्यापैकी करता येतात. मात्र आता बघा, जी मोह संघाची गोलंदाजी आहे ना, तिथे वाजेपूर संघाला खूप अडचणी आल्यात मोठे फटके खेळण्याचं. कारण आतापर्यंत एकही चौकार नाही, एकही षटकार नाही. हे विशेष आपण या मॅचमध्ये बघूया. 11 धावा. चेंडू कनेक्ट होत नाही. धारदार गोलंदाजी जी केली मित्तलनं, सुमितनं आणि आता पुन्हा एकदा मित्तल आला. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त त्यांनी धावा दिल्यात. आतापर्यंत 3, 1 विकेट मिळाली. पहिल्या षटकामध्ये 5 दिल्या. सुमित मोरेच्या षटकामध्ये 4 आल्या. टोटल स्कोर कार्ड आपण पाहिला तर एकूण धावा 12 आहे, 12 रन्स. पुढचा चेंडू मित्तल मोह विरुद्ध वाजेपूर. ऑन साईडला कनेक्शन होत नाही. हालचाल तुम्हाला असावी लागते. लक्ष जरी होतं चेंडूवर, त्यानंतर फुटवर्क असणं, शॉर्ट सिलेक्शन. मात्र मित्तलची ही गोलंदाजी बघा. आत्तापर्यंत 5 चेंडू 3 धावा. 2 षटकामध्ये त्यांनी प्रभावी गोलंदाजी हाताळली आणि आपल्या तिखट माऱ्यानं अगदी शांत ढेपाळलेली फलंदाजी. गुड बॉलिंग. अपील जोरदार झाले, मात्र ओव्हर कंप्लीट. 3 षटकांचा खेळ समाप्त. एकूण धावा दाफलकावर टोटल 12 धावा आणि 2 गडी बाद. 3 षटकानंतर थोडी अवस्था कठीण. फलंदाजी करणारा 3D11 वाजेपूर.
संपल्या धावसंख्या धावफलकावर 12. 3D वाजेपूर संघ धावसंख्या 12 आहे, 2 गडी बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज झालाय निकेश मोरे. मित्तलचे 2 षटक चांगले पाहिले. सुमितनं एक कमालीचं षटक फेकलं आणि आता निकेश मोरे एकही आतापर्यंत मोठा फटका आला रे. प्रामुख्यानं इथे आपण पाहिलं चौकार षटकार जे संघासाठी धावा बनवण्यासाठी महत्त्वाचे असतात. धावसंख्येचा सपाटा दाखवला होता जेव्हा श्रीगणेश संघ खेळत होता. समाधाननं काय धुव्वाधार खेळी केली होती आणि येणाऱ्या प्रत्येक सहकार्यानं चांगली साथ दिली. मात्र या सामन्यामध्ये आत्तापर्यंत 3 षटकं झालीत. एकही चौकार नाही आणि एकही षटकार नाही. आता अपेक्षा जरूर असतील आणि तिथे सुद्धा प्रयत्न. गुड फिल्डिंग बघा, आपण पाहूया. टेक्निकल टीम रेडी. प्रयत्न चांगले झाले. बघा, पूर्ण झोकून दिलं, जंप मारली, चेंडू अडवला, त्यानंतर यस, गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. अगदी काही डाऊट्स नव्हता, काही संशय नव्हता आणि तिकडे डॉट चेंडू सुद्धा पाहिलं. निकेश गोलंदाजी चांगली होते. धावफलकावर टोटल वाजेपूर पोहोचलाय. टोटल रन्स पाहूया, 16 धावा आहेत. आक्रमण करतोय, फटका येत नाही. सिंगल डबलला प्राधान्य. चौथ्या षटक प्रगती पथावर निकेश मोरे. डिटेल्स आपण पाहिली तर 4 चेंडूमध्ये 6 धावा दिल्यात. एकही विकेट त्याला मिळाली नाही. मित्तलनं मागच्या ओव्हरमध्ये 3 दिल्या, 1 विकेट. निकेश मोरेनं 4 चेंडूमध्ये त्याला विकेट जरूर मिळाले नाही. मात्र धावा रोखण्याचं हे शिवधनुष्य पाहूया. बऱ्याच अवधीनंतर या इनिंग मधील पहिला मोठा फटका, चौकार. पुढचा चेंडू आक्रमण करते. लॉंग ऑनला फिल्डर रेडी. 1 धाव मिळेल. धावफलक पुढे सरकले. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर बॅटिंग करत असताना संघ 3D11 वाजेपूर पोहोचलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्ड आपण बघूया. एकूण धावा 24 रन्स. फॉर्च्यून लाईव्ह अँड संपूर्ण टीम 4 षटकं संपलीत. विनर मध्ये मॅच होणार आहे, लक्ष असू द्या. आयोजकांकडून ही सूचना आले. श्री गणेश वाजे, चला वेळ घेऊ नका. वेळ दुपारचं सत्र, खाऊन जेवून वगैरे या. मात्र त्यानंतर कुणाची वाट बघितली जाणार नाही. 4 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा आहेत. हबप जगदीश बुवा आमच्या समेत जॉईंट आहेत आणि मेन कॅमेरामन सुद्धा आपण त्यांना पाहतो. विपुल आलाय लास्ट ओव्हर. पहिला चेंडू कॅप मध्ये जरूर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर कडे क्षेत्ररक्षक तयारीत होता, मात्र जरूर इथून गती वाढवणं महत्वाचे. चौकार. धावफलकावर 28 गडी बाद झाले. 2 पाचवं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी करताना गोलंदाज विपुलला पाहतोय. चौकार आलाय. पहिल्या चेंडूवर बॅटिंग करतोय. मैदानावर अपेक्षा जरूर असेल. राजाला आपण जरूर पाहतो. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. खराब चेंडू. आक्रमण करण्याचा प्रयत्न. धाव तर पूर्ण केले. दुसरी धावेसाठी प्रयत्न जरूर होईल. 2 धावा वेगाने पूर्ण. अंपायर सिग्नल नो बॉल आणि हा बेनिफिट. 9+2 3 धावेने संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर कार्ड एकूण धावा धावफलकावरती 31 रन्स. 31 धावा आहेत धावफलकावर. या अंपायर सिग्नल. 1 रन शॉट चेक करूया. शॉर्ट रन नाही चेक करता येणार. ऑन फील्ड
शॉर्ट रन नाही चेक करता येणार कारण 2 कॅमेरे आहेत आणि रनआउटसाठी एक कॅमेरा स्टेबल ठेवावा लागतो जो कंटिन्यू ती लाईन कव्हर करतो आणि आता त्या डिफिकल्टीज असतील. नक्कीच प्रेम आम्हाला माहिती देत असताना 2 कॅमेराचं पॅकेज आहे. तर 31 रन असे एकूण धावा दाफलकावरती 31. फर्स्ट ओव्हर विपुलचं आपण पाहतो सांघिक कोट्यातील हे शेवटचं षटक आणि वैयक्तिक त्याचं आपण पाहिलं पहिलं षटक आहे जो स्लॉग ओव्हरचं षटक हाताळते. नो बॉल आला 3 धावा 2 चेंडूमध्ये आत्तापर्यंत 7 दिल्यात. जिथं धावफलक कमी होतं संत गतीनं वाटचाल करत होता कुठेतरी फाईट सुरू असेल. 31 झाले 2 गडी बाद. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. बॅटिंग करत असताना 3D11 वाजीपूर हा संघ मोह संघानं टॉस जिंकला मात्र ज्यामध्ये मित्तलचं 2 षटकं 8च धावा दिल्या आणि विकेट पाहिलं तर एक त्याला मिळाली. गुड बॉलिंग मित्तल मस्कर. खोदून काढलाय स्टेट इट फटका चांगला फिल्डर रेडी ओ पकडलाय झेल मात्र जरूर हा चेंडू होता. नो बॉल फ्री हिट. आनंद जल्लोष जरूर आला मात्र इथे लक्ष जरूर होतं सर्वांचं आणि या धावा मिळाल्या 3. अजूनही या ओव्हरमधील आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ बाकी. एकूण धावा दाफलकावर टोटल आपण जरूर पाहिल्या संघ पोहोचलाय 34. आपण जरूर पाहूया. विपुलला पाहतो अजूनही काही चेंडू बाकी आहेत. क्रॉस बॅटेड ऑन साइडला डीप कडे फिल्डर आणि मिळतील 4 धावा चौकार. सन्मान्य पाहुणे काळूरामजी पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचं वेलकम ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये आणि सन्माननीय नंदकुमार पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत. अजूनही या ओव्हरमधील चेंडू शिल्लक असतील 2 धावा दाफलकावर टोटल एकूण पाहतो आपण 38. विपुलला पाहूया पुढचा चेंडू लॉफ करतोय खोदून काढा या चेंडूला लॉंग ऑफच्या वरून हा दणदणीत षटकार शेवट गोड करायचं. धावफलक वेगाने पुढे सरकले. धावफलकावर धावा नमूद होतील एकूण 44. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा दाफलकावरती 44 2 गडी बाद. पुढचा चेंडू आक्रमण करतो डीप कडे फिल्डर रेडी ओ गुड कॅच. 44 धावा आहेत आणि विनिंग टार्गेट विजयासाठी आता 45चं टार्गेट. विनर मध्ये मॅच होईल. पहिल्या सामन्यामध्ये आपण जरूर पाहिलं 90चं टार्गेट होतं आणि आता टार्गेट आपण पाहिलं 45. 45 runs to win. Thank you.
सन्माननीय पाहुणे आज वेळात वेळ काढून आलेत. ग्रामस्थ मंडळ, मी आदित्यला विनंती करेन आपण सन्मान करूया. सन्माननीय अतिथी मान्यवर, ज्येष्ठ व्यक्तिमत्व, वाजे गावचे ग्रामस्थ, पांडुरंग साहेबांचा इथे सन्मान होते, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. चला प्लेयर्स, जर पाणी हवं असेल तर इशारा करा. पॅव्हिलियन मध्ये पाण्याची पूर्तता करा. मी मॅनेजमेंटला विनंती करेन, जो आमचा टीम्स पॅव्हिलियन आहे. पुढचा सन्मान आपण करूया. सन्मानी आमचे अतिथी मान्यवर नारायण मामा यांचा इथे सन्मान होईल. बऱ्याच उशीर ते या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा मी ग्रामस्थ मंडळ चषकाच्या वतीने धन्यवाद देतोय. श्री गणेश ग्रामस्थ मंडळ चषक यांच्या वतीनं आपण सुद्धा अमूल्य वेळ दिलात. आपलं सुद्धा मनापासून आम्ही धन्यवाद. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा. आणि आज वाजे गावामध्ये पाहतोय, सुरमाळ मैदान वाजेवर आपण या क्रिकेट खेळाचा आनंद घेतोय. फॉर्च्यून लाईव्ह अँड संपूर्ण टीम, डी जे पॅनल असेल, डी जे मोर्या असतील, आज अंपायर्स असतील. सुरमाळच्या मैदानावर आपण पाहतोय श्री गणेश ग्रामस्थ मंडळ चषक. चला मॅच ऑन करा लगेच, कारण वेळ खूप कमी आहे. ॲव्हरेज क्रिश आपण पाहिले 4 तास राहिले 6 पर्यंत, आणि त्यामध्ये 5 मॅचेस कव्हर करायचे. थोडी ही कसोटी असेल, प्रयत्न करावे लागतील. जरूर प्रेम आमचे स्कोरर आहेत. अगदी वेगवेगळ्या सोशल मीडियाला ते वेळ कसे देतात एवढी स्कोरिंग करताना, ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे. मग स्कोरिंग करणं, लेखाजोखा करणं आणि त्यानंतर सोशल मीडियाला जाऊन व्हिजिट देणं, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. चला वळूया मॅचकडे. 5 षटकं आणि 45 धावेची गरज. सलामीची जोडी सरकल्या. जरूर आपण पाहतोय चेतन मोरे, सुमित मोरेला पाहतोय, सचिनला आपण पाहतोय. हा दुसरा सामना आहे. विनिंग टार्गेटचा विचार केला, 45चा टप्पा ओलांडायचे. श्री गणेश ग्रामस्थ मंडळ चषक स्पर्धा आपण पाहतोय. दुसरा अंक मॅचला होईल सुरुवात. गावदेवी 11 मोह संघ बॅटिंग करतोय. सलामीची जोडी, पहिला चेंडू लॉफ करतोय डीप कडे, आणि सुरुवात मात्र हा दिलाय दणका, आणि सुरुवात धमाकेदार करून दाखवली. मागच्या इनिंग मध्ये स्पेशली आपण पाहिलं तर 3 ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आला नव्हता. मात्र सचिननं केलेली सुरुवात, सचिनच्या गोलंदाजीवर सुमित मोरेनं केलेली सुरुवात. विनिंग टार्गेट एकूण पाहिलं तर 45. सचिन वाघ ओव्हर नंबर 1 गोलंदाजी करतोय 3D11 वाजेपूर संघासाठी. बॅटिंग करणारा मोह संघाला आपण जरूर पाहतोय गावदेवी 11 मोह. अजूनही 29 मध्ये 41 करायचे. तिथून जर सामन्यामध्ये कमबॅक हवाय तर विकेटची गरज आहे. गोलंदाज सचिन वाघ चौकाराला. पुन्हा एकदा सुमित साठी राऊंड विकेटनं. सावध पवित्रा, संयम होता या फटक्यावर, कुठली तयारी नव्हती, सावध खेळायचे आणि अगदी स्टीअर केलं हलक्या हातानं, ढकलून दिलं चेंडूला अंतर्वर्तुळामध्ये. क्षेत्ररक्षक रेडी होते, सिंगल मिळेल. एकूण धावा 5 आहेत. 45चा पाठलाग करायचे. 5 षटकांचा उत्तरार्ध असेल.
तर स्वराज पाटील आपण स्टेजची संपर्क साधा. स्वराज. सचिन वाघ 2 चेंडूचा खेळ संपल्या 5 धावा. पुन्हा एकदा लाईन पहिली शॉर्ट सिलेक्शन. एक चौकार आल्यानंतर बघा कसा संयमानं खेळ करतो. विनम्रपणा दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळतो. कुठली आक्रमकता नाही. 5 षटकामध्ये 45 धावा होऊ शकतात हा विश्वास त्याने. मात्र इथे सचिन वाघकडून विकेट मिळवणं सुद्धा संघासाठी महत्त्वाचं असेल. डॉट बॉल विकेट दबाव निर्माण करणं, या भागीदारीला फोडणं, या जोडीला फोडणं महत्त्वाचं आणि ती गोलंदाजी सचिनला करावी लागेल. टप्पा पडला, उसळी मिळाली चेंडूला. थोडा उंची जास्त होती. समोरून चेंडू आपण पाहतो फ्लाय झाला आणि तिथे बीट झाला फलंदाज. आतापर्यंत धावफलक स्थिरावलेले धावा 5, टोटल धावा 6 आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर सिंगल सिंगल. चौथा चेंडू डॉट. सचिन वाघ समोर सामना करतोय सुमित मोरे. स्लोवर 1 हा दिलाय फेकून. ताकदीचा वापर स्क्वेअर लेगला. पंच इशारा करतील, मिळतील 4 धावा. पहिल्या षटकामध्ये मित्तल मस्करनं पूर्वार्धामध्ये गोलंदाजी केली, 5 धावा दिला आणि आता आघाडी मिळवली. ती सचिन वाघच्या गोलंदाजीवर संघ पोहोचलाय. एकूण धावा 10. तर यस टेक्निकल टीम DRS. तर यस डिसिजन फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन ठेवा. चेंडू काहीसा खाली होता, जरूर आपण पाहिलं. फॉर्च्यून इव्हेंट टीम आपण पाहते कव्हर करताना ही क्षणचित्र. ऑन साईडला जो खेळण्याचा प्रयत्न होता बघा, फ्रंटफुटला आले, फटका बनवला त्याने. फुटवर चांगलं होतं आणि त्यानंतर टाइम परफेक्टली कनेक्शन झालं. चौकार. पुन्हा एकदा स्लॅश करतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला. आणखीन येईल सुंदर फटका. चौकार. तीन चौकार आले. सचिनच्या या गोलंदाजीवर आक्रमण करतोय सुमित मोरे. 3 चौकारच्या मदतीनं तो पोहोचलाय वैयक्तिक 13 वर आणि संघाची धावसंख्या 14. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. काही नियम आहेत. अंपायर ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये 14 आलं. एकूण धावफलक पाहिलं तर 14 वर एक कंपॅरिझन केली. जेव्हा गोलंदाजी केली मित्तलनं 5 दिल्या. विकेट त्याला मिळाली नव्हती, मात्र पूर्वार्धामध्ये त्यांनी दबाव निर्माण केला होता. आणि आता आलाय राजा. राजावर केला आक्रमण. डीप फाईन लेगला. मिळतील 4 धावा. पोहोचले 18 वर.
45 टार्गेट. विनिंग कॅल्क्युलेशन थोडं सोपं होत चाललंय. ऑन दी राईट स्टेप आउट केलाय. डीप लॉंग ऑफ कडे फटका जरूर पाहिला. फुटवर्क जर तुमच्याकडे असेल, प्रयत्न करण्याची जिद्द तुमच्याकडे असेल आणि जर तुमच्याकडे चांगले फटके असतील तर मैदानावर तुम्हाला अधिराज्य गाजवता येतं आणि त्याच उद्देशाने खेळतात दोन्ही फलंदाज. विकेट द्यायची नाही, विकेट टाकायची नाही, शेवटपर्यंत खेळायचं आणि या वृत्तीनं खेळताना मैदानावर. चौकार, सिंगल आणि ही दिली चपराक. डीपेस्ट पॉइंटला आपण हा फटका जरूर पाहिला. मिळतील 4 धावा. एकवीस मध्ये 22 पाहिजेत. फलंदाजी करणारा संघ ज्या आविर्भावामध्ये खेळतो असं वाटते का हा सामना ते लवकर फिनिश करतील, मात्र विकेटची गरज आहे. थ्रो खराब बघा. जरूर इथे रंजन होतं. परफेक्ट फेकता आलं नाही आणि याचा बेनिफिट जरूर मिळाला. तिथे वेगाने धावा पळून काढल्या. 2 धावेने संघ पुढे सरकेल. एकूण धावफलक आहे 25-25 आणि अजूनही 20 धावांपासून दूर आहे. विकेट मिळत नाही कारण आतापर्यंत सुमितला पाहिलं त्याने 4 चौकार आपल्या बॅटमधून दाखवले. चौफेर फटकेबाजी करतो. पुन्हा एकदा फाईन लेग कडे, कोणी क्षेत्ररक्षक नाही आणि मिळतील 4 धावा. असेल लाईव्ह सगळे दिसतात बघा कोण कोण आहेत. सामना सोपा झालाय. एकूण धावफलक 34 वर पोहोचलाय. 45 टार्गेट. अजून फक्त 11 धावेची गरज आहे. अगदी सोप्या पद्धतीनं फटकेबाजी नैसर्गिक खेळ दाखवते. पुन्हा एकदा पूल करायचं होतं चेंडू लॉंग स्टॉपला स्क्रीन जवळ. ओ आणखीन एक चौकार. आता गरज असेल 7 धाव्यांची गरज. सामना सोप्या पद्धतीने खेळतोय. बॅटिंग करणारा संघ बघा अगदी आक्रमकता पाहायला मिळते. चेतनला आपण जरूर पाहतो तिथे सुमित साथ देतो. सुमितचा वैयक्तिक खेळाचा आपण अंदाज बांधला तर त्यामध्ये चौकाराचा समावेश. टोटल 11 मध्ये 32 वर पोहोचला. 11 मध्ये 32. 16 मध्ये 7 पाहिजेत. 16 चेंडू आणि 7. रिव्हर्स अटेम्प्ट केला. हा डॉट बॉल.
7 धावांची गरज आहे. 12 मध्ये 32 वर खेळतो सुमितवर सगळ्यांच्या नजरा आहेत. सुमित 1 षटकामध्ये 4 धावा सुद्धा दिल्या. विकेट त्याला मिळाली नव्हती. ऑफ स्टंपवर चेंडू ठेवला, बाहेर चाललाय. सामना हातामधून निसटलाय. जरूर पाहतोय एका फटक्यानं मॅच फिनिश होऊ शकते. तिकडे दृश्य आपण पाहतोय, थोडं प्रदूषण होते, स्मोक पाहतोय. निसर्गरम्य ठिकाण आहे. संघ वाजे विनर्स एक 5 मिनिटं ब्रेक देऊ विनिंग टीमला. बाहेर निघाला, फटका खेळला. अगदी प्रत्येक चेंडूवर आक्रमण. फक्त 2 धावेची गरज आहे आता. एकूण धावफलक तर एकदा बॅटिंग आवडली असेल तर सुमित मोरेसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. 13 मध्ये 36. एकटा नडला. एकट्यानंच धावा, एकट्याच्या जोरावर पण धावा बनवता येतात. समाधान खेळला होता 62 आणि आता आपण पाहतोय 36 वर पोहोचलाय. फक्त 2 धावेची गरज. धावा 43 आहेत. 13 मध्ये 36 वर पोहोचलाय सुमित. व्हाईट बॉल. स्कोर इज लेवल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 2 वाजून वेळ पाहिलं 25 मिनिटं झालेत. अजूनही 4 मॅचेस कव्हर करायचे. यस, सामना जिंकलाय आणि दणदणीत वर्चस्व प्रस्थापित केलं. एक हाती सामना जिंकला, पराभूत केलं गावदेवी 11 मोहोळ संघाला. आणि मॅन ऑफ द मॅच 14 मध्ये 40 खेळलाय, ज्यामध्ये चौकार होते 9. एकही षटकार नाहीये. मात्र ही बघा चौकाराच्या साहाय्यानं सर्वांग सुंदर आकर्षक प्रेक्षणीय खेळी पाहायला मिळाली. सुमित